सतत घडणाऱ्या शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांनी पुरोगामी महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जाण्याची वेळ आली असतानाच समस्त आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवारांना जगण्याची नवी उमेद मिळावी असा एक उपक्रम अमरावती जिल्ह्यातल्या सालोरा इथल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवारातील शोभाताई जाधव या महिलेनं राबवलाय। घरातल्या कर्त्या पुरुषाच्या अकाली जाण्यानं हतबल न होता बकरी पालनाच्या व्यवसायात अतुलनीय परिश्रम करून या बहादूर रणरागिडीनं कुटुंबातील कर्त्या पुरुषाची जागा घेऊन कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत। आज आपण याच बहादूर महिलेच्या शेळी पालनाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी अमरावती जिल्ह्यात जाणार आहोत। माझं एक म्हणणं आहे की कोणी आत्महत्या करू नये आणि कोणी बाई लोकांना त्रास देऊ नये, हेच माझी नम्र विनंती आहे। शेती आणि कुटुंबावर कितीही मोठं संकट आलं तर त्याला आत्महत्या हा उपाय नसून तो कधी स्वीकारू नका असं आवाहन अमरावती जिल्ह्यातल्या सालोरा गावच्या शोभाताई जाधव या विधवेनं केलंय। कारण शेतकरी आत्महत्येच्या घटनेच्या त्या देखील पीडित आहेत। शेती न पिकल्यानं कर्जबाजारी झाल्यानं त्यांच्या पतीनं 2007 साली आत्महत्या केली होती। त्यानंतर नरक यातना भोगून त्यांनी आपल्या संसाराचा गाडा एकाकी हाकलाय। माझे लहान लेकरं होते, शेती होती, त्याच्यामुळं किती कर्ज झालं अंगावर, त्याच्यामुळं मालकानं आत्महत्या केली। मग माझे लहान मुलं बाळा असल्याच्या नंतर मी भट्टीवर काम करायचं, शेतमजुरी करायची, असं करू करू मला लहानाचे मोठे केलेले। असं आत्महत्या कोणी न करता किती दुःख होते एकट्या बाईला परपंच चालवण्यासाठी, ते माझं मलाच माहीत। आतापर्यंत मला असं वाटतं की आत्महत्या कोणी करावं नाही बा। चांदूर रेल्वे तालुक्यातल्या सालोरा गावात शोभाताईंची 2 एकर शेती आहे। पतीच्या निधनानंतर त्यांनी 2 मुली आणि एका मुलाच्या उदरनिर्वाहासाठी मजुरी आणि शेतीचा पर्याय स्वीकारला। पण पुण्याच्या अफाम या स्वयंसेवी संस्थेनं त्यांना शेळी पालनासाठी मदत देऊ केली। त्यातूनच त्यांच्या जीवनात परिवर्तनाची सुरुवात झाली। अफामवाल्यानं 3 बकरीचं 12,000 रुपये कर्ज दिलं होतं। काही काम शेतमजुरीचं काम केलं मी, जमा केले पैसे, ते करून मी 4 बकऱ्या घेतल्या। 4 बकऱ्यावरून माझं एवढं मोठं 35 बकऱ्या झाल्या। काही लहान लहान पिले गेले, विक वाक करून मी पोरीचे लग्न केले, शेतमजुरीला लावले आणि आता माझं बराबर चालू आहे। शोभाताईंनी 2011 साली 4 शेळ्या खरेदी करून नव्या उमेदीनं जीवन जगण्यास सुरुवात केली। शेळी पालनातून त्यांनी मोठी प्रगती करत 35 शेळ्यांपर्यंत त्यांची संख्या नेली। तसंच जवळपास 2 लाख रुपयांची कमाई करून 2 एकर शेतीची खरेदी केली, तर 2 मुलींची लग्न देखील केली आहेत। केवळ शेळ्यांच्या भरवशावर त्यांनी जीवनाचा गाडा तर चालवलाच, पण मोठी प्रगती देखील केली। काही रक्कम जवळची टाकून 4 शेळी घेतली होती। त्यानंतर त्यांचं त्या 4 शेळीपासून तिच्याकडे आजच्या घडीला 35 शेळ्या आहेत। अफाम संस्थेनं अमरावती जिल्ह्यात ज्या भागात काम केलंय तिथं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालाय। आम्ही असं ठरवलं की ज्या आत्महत्याग्रस्त विधवा आहेत त्यांना प्रेफरन्स देऊन त्यांना कुठंतरी उद्योगाला लावणं, म्हणून शोभाबाईंना प्रकल्पाच्या माध्यमातून अफामनं एक 4 बकऱ्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि त्या निधीच्या माध्यमातून शोभाबाईंनी ह्या ज्या आजच्या घडीला जी 35 बकऱ्या दिसत आहेत त्या निधीतून त्यांनी आजपर्यंत 35 बकऱ्या केल्या आणि काही बकऱ्या विकून त्यांनी 2 मुलीची लग्न केली। त्यासाठी जो खर्च झाला ह्या बकऱ्याच्या धंद्यातूनच त्यांनी खर्च केला आहे। त्याचबरोबर त्यांनी 2 लाखाची 2 एकर शेती घेतलेली आहे। त्याचबरोबर एक घर पण त्यांनी बांधलेलं आहे। आज केवळ शेळ्यांच्या भरवशावर आपल्या मुलीनं केलेली प्रगती अनेकांना थक्क करून सोडणारी आहे। ज्या कारणांसाठी जावयानं आत्महत्या केली त्या प्रश्नावर आपल्या मुलीनं शेळी पालनासारख्या जोडधंद्यातून शोधलेल्या उपायांचं मोठं कौतुक शोभाताईंच्या आईला आहे। जावयानं आत्महत्या केला, आमची मुलगी म्हणत होती का मी हिमतीन काम करीन बाराई, त्यावेळेस चांगली हिंमत लावली तर आतावरी भट्टीवरचे कामं केले, माणसासारखे गारे तुडवले, हे लय कष्ट केले। त्यानं आमच्या मुलीचा आम्हाला लय अभिमान आहे। चांगल्या बकऱ्या घेतल्या, शेती घेतली, चांगले जगवले, आतापर्यंत चांगल्या ह्याच्या। शोभाताईंसारखी एखादी महिला जर जोडधंद्याच्या मदतीनं उभी राहते तर शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावं असं मत अफामच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय।
आपल्या धडाडीनं सगळा हा जो भाग आहे तो उभा केला पाहिजे. एक महिला एवढं सगळं करू शकते तर पुरुष का करू शकत नाही असं मला म्हणायचं की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शेतकऱ्यानं कुठल्याही पुरुषानं आत्महत्या करू नये. जे काही प्रसंग समोर आला आहे त्या प्रसंगाला धीरानं समोर जाऊन आणि आपल्याला कसा व्यवसाय वाढवता येईल, व्यवसायाच्या माध्यमातून कसं आपण कर्ज फेडू शकतो किंवा नवीन कर्ज घेऊ शकतो आणि त्याच्यावर काही व्यवसाय करू शकतो हे पाहिलं पाहिजे. आत्महत्या करणं हा काही त्याच्यावरचा उपाय नाही. आज शोभाताईंनी 4 शेळ्यांची संख्या 35 शेळ्यांवर नेली आहे. शेळी पालनातून त्यांनी आज जवळपास 1.5 ते 2 लाखांची कमाई देखील केली आहे. कोरडवाहू शेतीला शेळीपालनाची दिलेली जोड राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांना काहीतरी नवं शिकवून जातीये. माझं म्हणणं असं आहे की असं कोणीच आत्महत्या करू नये. एका बाईवर आत्महत्याची किती दुःख पडते हे माझं मलेच नाही. गजानन भोयर, साम टीव्ही, अमरावती.